काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला। अधिवेशनाच्या या 5 दिवसात ना शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, ना तरुण किंवा गरिबांना दिलासा मिळाला, असा आरोप त्यांनी केला। हे सरकार फक्त उद्योगपतींचं आहे, त्यामुळे विदर्भ विकासाच्या अपेक्षांना धक्का लागला आहे, असं नाना पटोले म्हणाले। मी परवा पण सांगितलं की जसं मुंबई आमची आर्थिक राजधानी देशाची आहे, तर उद्याच्या काळामध्ये गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्राची आर्थिक राजधानी होऊ शकतं, एवढं खनिज संपदा आमच्या त्या जिल्ह्यात आहे। पण त्यांचे भांडवलशाही बगलबच्चे आणून इथली लूट जी चाललेली आहे, सगळी खनिज संपदा लुटून चाललेली आहे। जिथपर्यंत गडचिरोलीमध्ये उद्योग उभे होत नाही तिथपर्यंत तिथली खनिज संपदा बाहेर नेता कामा नये, या पद्धतीची भूमिका आम्ही मांडली। मुख्यमंत्र्यांनी उत्तरात सांगितलं की देशाला गरज आहे आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीचं करू, उपसा करू। जिथं उद्योग उभे होतील त्यावेळेस पाहू। त्या भागात भयानक परिस्थिती आहे। म्हणजे हे सरकार महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी नाही, हे महाराष्ट्राच्या तरुणांसाठी नाही, गरिबांसाठी नाही, हे सरकार मूलभूत उद्योगपतीसाठी काम करते आहे। हे आजच्या या 5 दिवसाच्या अधिवेशनामध्ये आम्हाला लक्षात आलेलं आहे।